पुणे जिल्ह्यामध्ये औंध हे सार्वजनिक आरोग्य विभागाचं एक मोठं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत सुरू असलेल्या सुविधा आणि त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करायला पाहिजे त्या सगळ्यासाठी सातत्याने इथले आमदार सन्मान्य शंकर शेठ जगताप आमच्याकडे आग्रह करत होते। त्यामुळेच औंध हॉस्पिटलमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा सुविधा द्यायला पाहिजेत। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा इथं सुरू करता येईल आणि बाकीच्या सगळ्या सुविधासुद्धा ज्या द्यायला पाहिजेत त्या सगळ्यासाठी आज आम्ही आणि कमिशनर साहेबांनी इथं या ठिकाणी पाहणी केली। या सगळ्या पाहणीच्या माध्यमातून इथं असणारं एक्झिस्टिंग आता असणारी यंत्रणाने त्याला अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान करण्याचा सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी अनेक जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांमध्ये यंत्रसामग्री नसल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर काही यंत्रसामग्री बंद असल्याचं सुद्धा दिसून येत आहे। त्याबाबत काय तर औषधाचा तुटवडा पण आहे। औषधाचा तुटवडा असणार नाही आणि यंत्रसामग्री सुद्धा कुठं तिथं पडू नये असं होणार नाही, कारण गेल्या वर्षभरामध्ये त्याच्यावरती सातत्यानं आम्ही मॉनिटरिंग करतोय आणि ज्या यंत्रणा अशा पद्धतीने पडून असतील तर तिथल्या अधिकाऱ्यांच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई करतोय। कारण शासनाच्या सर्व सेवा लोकांना देण्याची जबाबदारीच आमची असताना अशा पद्धतीनं साहित्य पडून असणं किंवा साहित्य असून सुद्धा वापर होत नसणं अशा कुठेही घटना असतील तर आमच्या निदर्शनास आला आम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई करतो। राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टरची कमतरता भासते, परिचारिका सुद्धा उपलब्ध नसतात, रिक्त पदे कधी भरले जाणार आहे? आपण आता कालच अधिवेशनात बघितलं असेल 1400 डॉक्टरांच्या भरतीसाठीचा निर्णय निघालेला आहे। 1400 डॉक्टरांच्या नंतर CHOची पदंसुद्धा आपण भरतोय, 1900 CHOची पदं भरतोय, परत 600 पदाची आता जाहिरात आपण काढतोय। डॉक्टरची संख्या आता कमी आहे असं कोणाला सांगायची गरज लागणार नाही आणि डॉक्टरांच्या संख्येबरोबर इतरही सगळ्या 5000 पदांना जी मान्यता घेतली त्याच्यामधनं बाकीच्या सगळा स्टाफसुद्धा आपण भरतोय। तयारी करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यावर। आजचा जो आमचा दौरा आहे तो आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरतीच आहे। पुण्यात आता औंध हॉस्पिटल झाल्यानंतर आम्ही आषाढीच्या संपूर्ण पालखी मार्गाची आम्ही संपूर्ण व्हिजिट घेणार आहोत आणि त्या सगळ्या दौऱ्यामध्ये त्याची पाहणी करताना जिथं काय आरोग्याच्या यंत्रणा अजून चांगल्या पद्धतीनं दुरुस्त करणं गरजेचं आहे, चांगल्या पद्धतीच्या सेवा वारकरी संप्रदायाला द्यायच्या आहेत, त्या सगळ्यासाठी आज नियोजन आपण करतोय। जीबीएचचे रुग्ण देखील काही ठिकाणी आढळतात सर, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, प्रशासनाला काय सूचना असतील? जीबीएचचे रुग्ण आढळतात काही ठिकाणी GBSचे रुग्ण आढळत असतील तर तिथं मागच्या वेळा सुद्धा जो पुण्यात प्रॉब्लेम आढळला होता आपण सगळ्यांनी बघितलं असेल की विशेषतः प्रदूषित पाण्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता। त्यामुळे माझी विनंती आहे एका बाजूला महानगरपालिका, दुसऱ्या बाजूला सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं अवेअरनेस करणं गरजेचं आहे। पाणी स्वच्छ असावं आणि त्या स्वच्छ पाण्यासाठी सगळ्याच नागरिकांनी आग्रह धरला पाहिजे। सगळ्या महानगरपालिकेनं सुद्धा त्याच्याबद्दल सतर्क असलं पाहिजे।